मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी झाल्याचा एक गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे। केसरकरांनी सनसनाटी असा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। पैसे न दिल्यानं मंत्रिपद स्वीकारलं नाही असा एक गंभीर आरोप केसरकर, जे आता शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत आणि आधी शिवसेनेमध्ये म्हणजेच ठाकरे जेव्हा शिवसेनेचे अध्यक्ष होते त्यावेळेला शिवसेनेसोबत होते, ते केसरकर आता गंभीर असा आरोप करताना दिसून येत आहेत। मविया सरकार असताना ठाकरेंकडून आपल्याला पैशांची मागणी केली गेली होती मंत्रिपदासाठी असा गंभीर आरोप केसरकरांनी केला आहे। जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं असंही दीपक केसरकर म्हणतायत। मी 1 कोटीचा चेक पक्षासाठी दिलेला आहे, परंतु मंत्रिपदासाठी जे पैसे मागितले तेवढे पैसे काय माझ्याकडे नव्हते। त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या जागा खपल्यानंतर, आणि माझ्या एका बरोबरच्या मित्रांचं पत्र दिलं होतं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ। शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे लागत असले तर मी समजू शकतो, पण जे लोक स्वतःच पैसे घेत नाहीत त्यांच्याकडून पैसे मागितले तर आम्ही पैसे कुठून देणार? तर आमच्या जागा असतात वाडवडिलांच्या, आमची 3ऱ्या पिढीची श्रीमंती आहे, खपल्यानंतर आम्ही देऊ ना, चेकने देऊ। पक्षाला चेकने पैसे स्वीकारण्याची संधी असते, कारण पक्षाला अनेक खर्च असतात, तर हे चेकने द्यायला मध्ये काही हरकत नव्हती। आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही मंत्रिपद, मला कधी वाईट वाटलं नाही। अशा तऱ्हेचे ॲडजस्टमेंट करून मंत्रिपद घेणं हा काय उद्देश नाही। जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे। आमच्यापैकी कोणी 1 रुपया सुद्धा घेतला नाही, आम्हाला मंत्री करताना 1 रुपया सुद्धा शिंदे साहेबांनी घेतला नाही, परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते, ही वस्तुस्थिती आहे। तर आपण बघितलेलं आहे दीपक केसरकर यांनी काय आरोप केले ते। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद देण्यासाठी पैसे मागितल्याचा सनसनाटी आरोप शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे। तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंत्रिपदासाठी पैसे मागितले होते, पण मागितलेले पैसे देणं शक्य नव्हतं असा दावा सुद्धा केसरकरांनी केलाय। जमीन विकून पैसे देऊ असं त्यावेळी सांगितल्याचंही केसरकर म्हणतायत। शिंदेंनी मंत्री करताना कोणतेही पैसे घेतले नाही किंवा मागितले नाही असं सुद्धा दीपक केसरकर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंकडून त्यावेळी पैशांची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून याच्यावर कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं ते बघावं लागणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी विनायक राऊत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक राऊत सर, एक गंभीर असा आरोप केला आहे दीपक केसरकर यांनी, जे आधी मवियामध्ये होते आणि आता शिंदेसोबत युती सरकारमध्ये आहेत। उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद देण्यासाठी पैशांची मागणी केली होती असं ते म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे? दीपक केसरकरांना हिम्मत असेल तर त्यांनी श्री सत्यसाई बाबांच्या पायावर हात ठेवून हे वाक्य उच्चारावं। किंबहुना दीपक केसरकर प्रथम ज्या वेळेला आले त्यावेळेला प्रचाराच्या नावाखाली किती रक्कम दिली गेली हे आम्ही योग्य वेळेला उघड करू आणि कुठे गेली ती पण उघड करू। पण दुसऱ्या वेळेला त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा त्यांना आर्थिक मदतीची गरज भासली, त्यावेळेला शिवसेना पक्षाच्या वतीनेच त्यांना आर्थिक सहाय्य दिलं गेलं आणि ते जे घेतलेलं आर्थिक सहाय्य मी निवडून आल्यानंतर तुम्हाला परत करेन असा त्यांनी शब्द दिला होता। त्यानुसार काही रक्कम त्यांनी परत केली, परंतु मंत्रिपदासाठी अशा पद्धतीने रक्कम यापूर्वी सुद्धा कधी मागितली गेली नाही शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांकडून। आणि त्यामुळे आता जे दीपक केसरकर बोलतायत ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत। निश्चितच राऊत सर, तुमची प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय सांगाल? एक गंभीर असा आरोप दीपक केसरकर यांनी केलेला आहे आणि त्याच्यावर आता विनायक राऊत यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली असेल। तर पक्षानंच त्यांना, शिवसेना पक्षानंच त्यांना मदत केली होती आर्थिक, आणि त्याच्यापैकी काही रक्कम दीपक केसरकर यांनी परत केली होती असं ते म्हणतायत। नेमकं काय म्हणणं आहे दीपक केसरकरांचं? निश्चितच परा, कोकणामध्ये झालेल्या सभेमध्ये दीपक केसरकर असतील यांच्यावरती तुफान जी एकंदरीत फटकेबाजी होती आणि आरोप होते ते ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलेले होते आणि सातत्याने गद्दारीचा शिक्का
चा नमूद करताना कुठेतरी खोके म्हणून उल्लेख केला जात होता आणि याला चिडून कुठेतरी दीपक केसरकर यांनी आता ठाकरे यांची पोलफोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी जे गंभीर आरोप केले त्याच्यामध्ये आपण 1 कोटी रुपये पक्षाला दिलेले होते, याशिवाय मंत्रिपदासाठी सुद्धा आपल्याकडे मागणी करण्यात आलेली होती, मात्र जमीन विकून आपण पैसे देऊ असं म्हणलं होतं। आपल्याला माहितीसाठी सांगणं गरजेचं आहे की दीपक केसरकर युती काळामध्ये स्वतः वित्त राज्यमंत्री होते, गृहराज्यमंत्री होते, याशिवाय महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळी मात्र त्यांना डावलण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा जेव्हा एकनाथ शिंदे यांनी महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळी मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। याआधी यशवंत जाधव यांच्या घरावरती ज्यावेळी आयटीची रेड पडलेली होती त्यावेळी सुद्धा मातोश्रीचा उल्लेख दिसून आला होता। 50 लाखाचं घड्याळ जे भेट देण्यात आलं होतं ते मातोश्रीला देण्यात आलं होतं असंही उल्लेख केला होता। त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा आता एक गंभीर आरोपांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। चेतन थोडंसं थांबवते कारण या ठिकाणी आपल्यासोबत अरविंद सावंत हे जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया। सावंत सर, दीपक केसरकर यांनी गंभीर असे आरोप केलेत, मंत्रिपदासाठी ठाकरेंनी आपल्याकडे पैसे मागितले होते असं ते म्हणतायत। जनाची नाही मनाची लाज नसलेली माणसं आहेत, मी समोर उभा आहे। नशिबाने मी बरं आहे की मी आमदार व खासदार केंद्रातला मंत्री झालो, तब्बल 4 नाही पाजलाय मी मातोश्रीला। मातोश्रीने जनसामान्यांना, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जनसामान्यांना ज्यांचा कुठलाही ऐतिहासिक किंवा भौगोलिक कुठलाही त्यांचा राजकीय वारसा नाही अशा लोकांना या सगळ्या मुख्य प्रवाहातून नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार, मंत्री केलं। असं जर करत असतं तर ते तटावर लावून बसले असते। जरा तरी मनाची नाही जनाची लाज ठेवा हो। सगळंच डोक्याला गुंडाळून फिरत असेल तर फिरत राहा। कडवट निषेध करतो त्यांचा मी जाहीर। लाज वाटली का भोगताना तुम्हाला? ही जी दुसऱ्या पक्षात लागलेली माणसं आहेत नाही अशीच वागत आलेली आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे त्यांचा निषेध करावा थोडा आहे, कारण मी माध्यमांवर आहे त्यामुळे संयती शब्द वापरतो। केसरकरांनी स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात। निश्चितच सावंत सर, तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी लक्षात आली आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलाय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।